मित्रांनो, एक हगाम फसला म्हणून शेती सोडायची का? श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हातात पीक नाही, डोक्यात कर्ज आहे. कान्हे पाटील फार्मिंग मराठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, घरात बायको मुलाचे प्रश्न आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांचं मन कसं मजबूत राहणार? मित्रांनो, हगाम फसतो, दुसरा हगाम फसतो आणि मग शेतकरी हळूच यातून तुटायला लागतो. कर्जदार दारावर येतो, बायको काही न बोलता पदराने डोळे पुसते, मुलं शाळेची फी विचारतात आणि त्या क्षणी शेतकरी स्वतःलाच विचारतो, देवा मी चुकलो का? शेतकरी होऊन मित्रांनो, मी चुकलो का? त्या क्षणी शेती सोडायची वाटते, गाव सोडावं वाटतं, सगळं संपवावं वाटतं. पण आज मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, फक्त लक्षात द्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पीक फसलं म्हणून शेतकरी संपत नाही, पण धीर तुटला तर सगळंच संपतं. मित्रांनो, ही जमीन आपली काळी आई आहे. कधी रागावते, कधी परीक्षा घेते, पण आई कधी आपल्या लेकराला उपाशी मरू देत नाही. मित्रांनो, फक्त आपणच तिच्यावरचा विश्वास सोडतो. मित्रांनो, सोनं मिळवायला अनेक घाव मारावे लागतात. पहिल्याच घावात सोनं सापडत नाही. मित्रांनो, म्हणून कोणी हातोडा फेकून देत नाही. आज नाही जमलं तर चालेल, उद्या नाही जमलं तर चालेल, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, पण शेतकरी हरला तर देश हरतो. तुम्हीच सांगा मित्रांनो, एक हगाम फसला म्हणून आपण शेती सोडायची का? नाही मित्रांनो, हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळा, आपले उत्पादन वाढवा आणि खर्च कमी करा आणि आपल्याला कोणाकडे हात पसरवायची गरज पडणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर मित्रांनो तर लाईक करा. एखादा शेतकरी मित्र खचलेला असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. कदाचित मित्रांनो तुमचा एक शेअर एखाद्याचं आयुष्य वाचवेल किंवा बदलू शकेल. भेटूयात अशाच एखाद्या विषय घेऊन. जय शेतकरी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.